मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक 3000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची उदय सामंत यांची माहिती। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागं, आता प्रत्येक होर्डिंगवर मंत्रालयातून असणार नजर। फेअर प्ले ॲप प्रकरणी ईडीचं धाड सत्र सुरूच, मुंबई आणि पुण्यामध्ये एकूण 19 ठिकाणी ईडीची कारवाई। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष, धुळे बारामती काटेवाडीत उधळला गुलाल। शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी। पावसाच्या दमदार हजेरीनंतर लातूर जिल्ह्यामध्ये पेरणीची लगबग, आढावा घेण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे बांधावर। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची हजेरी, यामुळे लाक्षणिक उपोषणासाठी बसलेल्या पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ। कल्याणमध्ये आधारवाडी परिसरात पावसामुळे चिंचेचं मोठं झाड पडलं, घराशेजारी झाड कोसळल्यानं एका शेडचं नुकसान। धुळ्यात महिलेच्या गळ्यातली सोन्याची चेन खेचून चोरटा पोबारा, पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, मुद्देमालही जप्त। चंद्रपुरातला बामणी प्रोटीन्स लिमिटेड उद्योग बंद, शेकडो कामगार रस्त्यावर, कुटुंबासह कामगारांचं आंदोलन। नंदुरबारमध्ये गोमाई नदीवरच्या पुलावर खड्डे, दुरुस्तीमुळे वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याचा वापर, एसटी तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्यानं प्रवासी त्रस्त। खासदार प्रणिती शिंदे विठ्ठल रुक्मिणी चरणी नतमस्तक, पंढरपूर केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये यावं यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया।